नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मैनावतीच्या मूर्खपणामुळे इथे सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य कल्पनाच्या समोर आलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, ज्या वेळेला सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य सुभेदारांच्या समोर येतं, त्या क्षणी प्रिया आणि तिच्या खऱ्या आईवडिलांची सुभेदारांच्या घरातून कायमची हकालपट्टी करण्यात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुनने सायलीच्या आईवडिलांना म्हणून प्रियाच्या आईवडिलांना घरी आणलेलं असतं. पण इथे आता प्रियाचे आईवडील तिच्यासारखेच असतात, पैशांचे लालची. आणि ही गोष्ट प्रियाला बरोबर माहिती असते. त्याच्यामध्ये महिपत आणि नागराज हे दोघेजण प्रियाला सातत्याने धमकी देत असतात की जर आमचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आम्हाला दिलीस तर तुझ्या आईवडिलांचं सत्य आम्ही सगळ्यांना सांगू म्हणून. त्यामुळे इथे प्रियाला काही बोलतासुद्धा येत नसतं. पण काही करून प्रियाला आता तिच्या स्वतःच्याच आईवडिलांना घरातून हकलून द्यायचं असतं, जेणेकरून तिच्या मानेवरती जी सततची टांगती तलवार आहे ती कुठे ना कुठेतरी घरातून बाहेर निघून जाईल. त्यामुळे ती आता सायलीच्या आईवडिलांना म्हणून घरातून हकलून देण्याचा प्रयत्न करत असते. कारण मैनावतीने पैसे लुबाडण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो. आधीच तिने सायलीच्या लॉकरमधून पैशांचं बंडल चोरी केलेलं असतं. पण आता आपल्या मुलीच्या सासरला किती दिवस राहता येणार आहे काय माहिती, कधी ना कधीतरी जावंच लागेल ना. आपण या पैसेवाल्या लोकांच्या घरी राहिलो आणि काही हातच मारला नाही याचं दुःख नंतर व्हायला नको, म्हणून काही ना काहीतरी चोरी करणं हे गरजेचं आहे किंवा हात मारणं हे गरजेचं आहे, असं इकडे मैनावती सदाशिव लोखंडे आपल्या नवऱ्याला सांगत असते. तेव्हा इथे मैनावतीकडे अजून एक प्लॅन असतो. पैशांचा एक बंडल चोरूनसुद्धा तिच्या मनाची शांतता झालेली नसते, म्हणूनच इथे तिने अजून एक प्लॅन केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती पडण्याचं नाटक करते आणि तिच्या हाताला खूप लागलंय असं भासवते. तेव्हा इथे सगळ्यांना वाटतं की तिच्या हाताला खूपच जास्त मार लागलेला आहे, तिला हॉस्पिटलला नेण्याची गरज आहे. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतो की आता काय करायचं तुझ्या ट्रीटमेंटचं, एवढे पैसे आपण कुठून आणायचे, चल आता सरकारी दवाखान्यामध्ये कुठेतरी तुला घेऊन जातो. तर इथे तिने हाताला लागल्याचं मुद्दामून नाटक केलेलं असतं. मी आई आई ग पडले असं ती जोर जोरात आता ओरडायला लागते. माझा हात मोडला की काय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हे बघा, तुम्ही सरकारी हॉस्पिटलला जाऊ नका, तुम्ही कुठल्या तरी प्रायव्हेट हॉस्पिटलला जा, हवं तर मी तुम्हाला घेऊन जातो, चला. तेव्हा इथे आता मैनावती लोखंडे म्हणते, नाही नको नको, उगाच तुम्हाला कशाला त्रास, घरामध्ये इथे लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आहे ना, आम्ही दोघेजणच जातो ना, तुम्ही फक्त आम्हाला थोडेसे पैसे दिले तर बरं होईल, कुठल्या तरी सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही जातो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, कुठल्या तरी सरकारी दवाखान्यामध्ये का, तुम्ही व्यवस्थित प्रायव्हेटला तुमच्या हाताची ट्रीटमेंट करा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की माझ्याकडे पैसे आहेत, मी तुम्हाला देतो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, सायली अगं तुझ्याकडे जे पैसे ठेवायला दिले होते ना, ते पैसे दे ना तू त्यांना ट्रीटमेंटसाठी. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे. ती जाऊन आता लॉकरमधून पैसे आणते आणि आपल्या वडिलांना देते. तेव्हा प्रेक्षकांनो, देण्याच्या आधी सायलीने ते पैसे कल्पनाकडे दिलेले असतात, जेणेकरून एवढे पैसे दिले जातील जेवढे पैसे कल्पनाला त्याच्यातून द्यायचे आहेत. पण कल्पनाने सगळेच पैसे सदाशिव लोखंडे यांच्या हातावरती ठेवलेले असतात आणि त्यांना हॉस्पिटलला जायला सांगितलेलं असतं. इथे आता अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला आता गाडीने घेऊन जातो. तेव्हा अर्जुन गाडीने तर घेऊन जातो, पण इथे सदाशिव लोखंडेने एका डॉक्टरला आधीच मॅनेज केलेलं असतं. तिचा हात चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणतात की अरे बापरे, खूपच जास्त मार त्यांच्या हाताला लागलेला आहे, त्यामुळे आता प्लास्टर करावं लागेल आणि इंजेक्शन वगैरे देण्यात येतील, खर्च खूप जास्त आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा, जितके पैसे लागतील तितके लागू द्या, पण तुम्ही आधी व्यवस्थित ट्रीटमेंट करा बरं. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, आणि त्या डॉक्टरांना आता इथे सदाशिव लोखंडे यांनी पैसे देण्याचं कबूल केलेलं असतं. त्यामुळे अर्जुनच्या समोर मैनावतीला खूपच जास्त लागलंय असं तो डॉक्टर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्यानंतर मैनावतीच्या हाताला प्लास्टर केलेलं असतं आणि जे पैसे आता इथे सदाशिव लोखंडेला देण्यात आलेले असतात त्या पैशातून तो अर्धे पैसे त्या डॉक्टरांना देऊन टाकतो. तर इथे अर्जुनला वाटतं की मैनावतीला खूपच जास्त लागलं आहे आणि तिच्या ट्रीटमेंटला जास्त पैसे लागलेले आहेत. पण तरीसुद्धा तो एका शब्दाने काही बोलत नाही, कारण सायलीचे आईवडील ते त्याचेच आईवडील असल्यासारखं तो आता त्यांना ट्रीट करत असतो. त्यानंतर अर्जुन त्यांना घरी घेऊन येतो आणि म्हणतो की त्यांच्या हाताला जबरदस्त मार लागलाय, त्यांना आरामाची गरज आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मैनावती आता घरी आलेली असते. त्यानंतर थोड्या वेळाने सदाशिव लोखंडे त्या डॉक्टर कल्पेश यांना भेटायला जातात आणि म्हणत असतात की तुम्हाला जेवढे पैसे दिले होते तेवढे मला परत करा. तेव्हा डॉक्टर सगळे पैसे सदाशिवला परत करतात आणि त्यातले थोडेसे पैसे काढून आता डॉक्टरांना सदाशिव लोखंडे देतात. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हे काय, माझ्या कामाचे फक्त मला एवढेच पैसे? तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतो, आता तू प्लास्टर काय खरं खरं केलंस का? ते प्लास्टर खोटं खोटं केलेस ना तू, मग कसं काय बरं तुला मी सगळे पैसे देईन? तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो पण मेहनत तर केली आहे ना, मी इतकं खोटं बोललो आहे आणि त्यांच्या हाताला खोटं का होईना पण इतकं प्लास्टर करावं लागलं आहे मला. तो म्हणतो, अजिबात नाही, खोटं प्लास्टर आहे ना, मग पैसे तुला कमीच मिळणार, कळलं ना? तेव्हा इथे डॉक्टर कल्पेश आणि सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये आता पैशावरून वाद होतो. तेव्हा इथे अश्विन आपल्या गाडीमधून त्यांचं भांडण बघत असतो. तेव्हा अश्विनने त्यांच्या या प्लॅनबद्दल ऐकलेलं असतं. याचा अर्थ मैनावतीच्या हाताला जे काही लागलं आहे ते खरंखुरं लागलेलं नाही आहे, ते सगळं नाटक आहे घरातून पैसे उकळण्यासाठी. ह्या सायलीचे आईवडील इतके खोटे असतील, इतके चलाक असतील, या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता. सायली तर इथे साधेभोळेपणाचा आव आणते आणि त्या स्वभावामुळे तिने सगळ्यांच्या मनावरती जणू काही कब्जा केलाय. पण इथे तिचे आईवडील तर सगळ्यांना लुटायलाच बसलेत. हे जर असंच चालू राहिलं तर इथे आम्हालाच आमच्या घरातून बाहेर काढायला सुद्धा हे लोके मागे पुढे बघणार नाही. किती चलाक आहे ती माणसं, असं अश्विनला वाटत असतं. अश्विन म्हणतो, ठीक आहे, यांना जे काही नाटक करायचं आहे ते करू द्या, पण आता यांचं नाटक सगळ्यांच्या समोर मी एक्सपोज करतो, सगळ्यांच्या समोर यांना तोंडावरती पाडतो, असं अश्विनने ठरवलेलं असतं. अश्विन घरी निघून येतो. सगळ्यांनी इथे आता पूजेची तयारी केलेली असते. दिवाळीला सुरुवात झालेली असते. सगळेजण इथे आता लक्ष्मीपूजनासाठी तयार झालेलेच असतात. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. मैनावतीच्या हाताला लागलेलं असतं त्याच्यामध्ये प्लास्टर, म्हणून सायलीला थोडंफार वाईट वाटत असतं. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन प्रियाला सांगतो की तुला माहिती आहे का, सायलीचे आई वडील आहेत ना, एक नंबरचे खोटारडे आहेत, लालचे आहेत ते. तेव्हा प्रिया म्हणते, काय झालं अश्विन, तू का असं म्हणतोयस? तेव्हा इथे प्रिया म्हणते, अश्विनने सुद्धा ऐकलं की काय त्यांच्या प्लॅनबद्दल? तेव्हा अश्विन म्हणतो, अगं त्या मैनावतीच्या हाताला खरोखर लागलेलं नाही आहे, तर त्यांनी नाटक केलं आहे. कशासाठी? तर पैसे उकळण्यासाठी. त्यांना पैसे हवे होते ना, म्हणून त्यांनी हे नाटक केलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बघितलंस ना तू अश्विन, अरे हे सायलीचे आई वडील आहेत ना, तिच्यासारखेच गोड गोड बोलतात आणि इथे पैसे लुबाडतात. ती कशी घरामध्ये सगळ्यांच्या पुढे पुढे करत असते आणि सगळ्यांना किती बरं ही चांगली आहे असं दाखवत असते. म्हणूनच ती संपूर्ण प्रॉपर्टीवरती नागिनीसारखी कब्जा करून बसली आहे ना, आणि त्याच्यामध्ये आता तिचे हे लालचे आई वडील आलेत, म्हणजे आपल्या सगळ्या सुभेदारांना विकून खातील ही माणसं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मग आता काय करणार आहेस? तू कसं सिद्ध करणार आहेस की ते लोक नाटक करतायत? तेव्हा अश्विन म्हणतो, मी पण एक डॉक्टर आहे आणि आता त्यांचं भांडं कसं फोडतो ना ते बघच तू. तेव्हा सगळेजण आता बाहेर असताना अश्विन तिथे येतो आणि म्हणतो, काय काकू, तुमच्या हाताला खूप लागलंय का? तेव्हा मैनावती म्हणते, हो ना, खूप लागले मला, हातावरतीच मी पडले ना, माझा पाय घसरला आणि मी हातावरतीच पडले. तेव्हा अश्विन म्हणतो, हो का, मी पण डॉक्टरच आहे, मला बघू द्या बरं तुमच्या हाताला किती लागलंय. तेव्हा मैनावती म्हणते, नाही, नको नको, तुम्ही डॉक्टर आहात, पण आता माझ्या हाताला डॉक्टरांनी प्लास्टर केलं आहे ना, आणि जावई बापूंनी खूप खर्च केला, त्याच्यामुळे आता माझा हात ठीक आहे, काही तुम्ही चेक वगैरे करायची गरज नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, असं कसं, आता दादाने ठीक तुम्हाला हॉस्पिटलला नेलं होतं, पण आता माझंसुद्धा काहीतरी कर्तव्य आहे की नाही? तुम्ही आमचे पाहुणे आहात ना, मला बघू द्या बरं तुमचा हात. आणि अश्विन आता मैनावतीचा हात चेक करत असतो. तेव्हा अश्विनने आता कात्री घेतलेली असते आणि तो तिच्या हाताचं संपूर्ण प्लास्टर फाडून टाकतो. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी काय करताय तुम्ही? अहो आईचं प्लास्टर का काढताय? मैनावती म्हणत असते, अहो असं का करताय तुम्ही डॉक्टर?
का माझ्या हातचं तुम्ही प्लास्टर काढलं? तेव्हा अश्विन म्हणतो, कारण यांच्या हाताला काही झालेलं नाही आहे. हे बघा आतमध्ये. प्लास्टर कुणी असं करतं का? हे प्लास्टर खोटं आहे, कारण त्यांच्या हाताला कुठल्याही पद्धतीचा मार लागलेलाच नाही आहे. त्यांनी हे नाटक केलं आहे आणि मी स्वतः यांना आणि डॉक्टर कल्पेश यांना भांडताना बघितले पैशावरून. यांनी सांगितलं होतं की यांच्या हाताला खोटं खोटं प्लास्टर करायचं आणि त्यांनी डॉक्टर कल्पेश यांना पैसे देण्याचं कबूल केलं होतं. दादाकडून यांनी पैसे उकळले आणि जाऊन डॉक्टर कल्पेश यांना थोडेसे पैसे दिले आणि हाताला खोटं खोटं प्लास्टर करून घेतले. तेव्हा सायली म्हणते, आई हे सगळं काय आहे? तुला खोटं बोलायची काय गरज होती? बाबा तुम्ही तरी बोला ना, का केलं तुम्ही असं? आम्ही काही तुमचं करण्यामध्ये काही कमी करतोय का? तेव्हा इथे सदाशिव लोखंडे आणि मैनावती दोघे आता गप्प बसतात, कारण तोंडावरती पडलेले असतात. त्यांचं भांडं फुटलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, ही खोटारडी माणसं सायलीसारखीच खोटारडी आहेत. लुबाडायला आलीत काय घरामध्ये? तुमचा हा खोटारडेपणा आता सहन केला जाणार नाही. आत्ताच्या आता या घरातून चालतं व्हायचं. आणि मैनावतीला हाताला धरून आता ती घरातून हाकलून देत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, घरातून बाहेर काढल्यानंतर प्रिया म्हणते की तुमची ही तोंडं आहेत ना, ती परत आम्हाला कधीच दाखवायला येऊ नका. आणि तेवढ्यातच घरातून हाकलून दिल्यानंतर पूर्णाजी तिथे येते आणि पूर्णाजी इथे आता सदाशिव लोखंडे आणि मैनावतीला उठवते आणि प्रियाच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते की आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जातं, त्यांचा पाहुणचार केला जातो. त्यांना असं अपमानित करून घरातून बाहेर काढलं जात नाही. आणि तू काय करतेस? यांना घरातून अपमानित करून बाहेर काढतेस. त्यांचं काहीतरी चुकलं असेल, पण त्यांच्याशी नीट बोलता येऊ शकतं ना. आता जर पुन्हा तू कुणाचा अपमान केलास ना, तर मी आणि माझ्या 2 सुना आम्ही दोघीजणी तुला मिळून घरातून बाहेर काढू. कळते का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं चांगलंच थोबाड लाल केल्यानंतर सगळेजण आता पूर्णाजीला घेऊन घरामध्ये जातात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, तुम्ही हे असं का केलात? तेव्हा इथे मैनावती आता खोटं नाटक कारण सांगते. ती म्हणते की पैशांची मला गरज होती. माझ्या मुलींसाठी मला पैसे हवे होते, म्हणून मला हे नाटक करावं लागलं. पण माझा हेतू वाईट नव्हता. आणि आता इथे रडण्याचं नाटक करतात आणि दोघेजणं माफी मागत असतात. तेव्हा पूर्णाजीने त्यांना माफ केलेलं असतं, पण पुन्हा असं वागायचं नाही असं सुद्धा ठणकावून सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता लक्ष्मीपूजनाला सुरुवात होते. सायली पूजा करत असताना इथे आता मैनावतीच्या मूर्खपणामुळे का होईना, पण खूप मोठं सत्य बाहेर आलेलं असतं. इथे आता ढोपऱ्यावरती बसल्यानंतर इथे सायलीचे पाय मैनावतीला दिसतात आणि ती म्हणते, सायली बेटा, अगं तुझ्या ह्या तळपायाला काय लागलंय का? तेव्हा सायली म्हणते, आई कुठे बोलतेस तू? तर तुझ्या उजव्या तळपायाला काहीतरी लागलंय. तेव्हा इथे सायली म्हणते, आई अगं तुला माहिती नाही आहे का? माझ्या उजव्या पायाच्या तळपायावरती तुळशीपत्राची जन्मखूण आहे ते. मग तुला कसं माहिती नाही? मी तुझी मुलगी आहे. मग लहानपणी कधी बघितलं नाहीस का? ही जन्मखूण आहे. तेव्हा कल्पना म्हणते, काय? सायली तुझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे? तेव्हा सायली म्हणते, हो आई, आणि अगदी लहानपणापासून आहे, जन्मखूण आहे. तेव्हा इथे लगेचच मैनावती म्हणते, पण लहानपणी तर तुझ्या तळपायावरती कुठल्याही पद्धतीची खूण नव्हती, मग आता कशी काय आली? तेव्हा सायली म्हणते, अगं आई असं काय करतेस? ही तर जन्मखूण आहे ना. तेव्हा कल्पना म्हणते, सायली अगं तुझ्या पण तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. अगं तन्वीच्या सुद्धा जन्मखूण आहे तळपायावरती. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सायलीच्या तळपायावरती जन्मखूण आहे हे तर मला अजिबात माहिती नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण सायलीकडे आश्चर्याने बघतात आणि मैनावतीला म्हणतात, जर सायली तुमची मुलगी आहे तर मग तिच्या तळपायावरती असलेली जन्मखूण तुमच्या लक्षात कशी नाही आहे? कारण सायली जेव्हा घरातून निघाली होती तेव्हा ती 6-7 वर्षांची होती, म्हणजे चांगली मोठी होती. मग ही गोष्ट तुमच्या कशी लक्षात नाही आहे? असा प्रश्न आता कल्पना मैनावतीला विचारते. तेव्हा प्रिया इथे खूपच जास्त घाबरते. प्रिया म्हणते, नाही नाही, खोटं बोलते ही सायली. तिच्या तळपायावरती कुठलीही खूण नव्हती. हे काय माझ्या तळपायावरती खूण आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रिया अगं पण तुझ्या तळपायावरती तर कधीच कुठली खूण नव्हती. मधुभाऊंनी मला सांगितलंय ना. आणि रजिस्टरमध्ये बघ, म्हणजे तीळ, एखादी जन्मखूण, हे सगळं आता मधुभाऊंनी लिहून ठेवले. तुझ्या नावापुढे काहीसुद्धा नाही आहे. तू खोटं बोलतेस, असं आता सायली सगळ्यांच्या समोर कबूल करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना समजतं याचा अर्थ सायलीच्या गाठोड्याबरोबर जी काही छेडछाड करण्यात आली ती या कारणासाठी करण्यात आली होती. याचा अर्थ सायली खरी तन्वी आहे आणि प्रिया खोटं बोलून त्या घरामध्ये खोटी तन्वी म्हणून आली होती. हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. सगळ्या गोष्टींची अर्जुनने लगेच पडताळणी केलेली असते.
सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्यानंतर इथे सायली हीच खरी तन्वी असल्याचं समोर आलेलं असतं. त्यामुळे प्रिया आणि तिचे आई-वडील सदाशिव लोखंडे, मैनावती लोखंडे या तिघांची त्या क्षणी आता हकालपट्टी करण्यात आलेली असते. ज्या क्षणी हे सिद्ध होतं की प्रियाचे खरे आई-वडील म्हणजे मिस्टर आणि मिसेस लोखंडे आहेत आणि सायली ही प्रतिमा आणि रविराज काकांची मुलगी आहे. कारण तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. हे सत्य मैनावतीच्या मूर्खपणामुळे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं.